नमस्कार. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम आणि अशाच पद्धतीच्या ज्या इतर सैनिक स्कूलच्या परीक्षा किंवा एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्यांची तयारी करत असताना मॅथमॅटिक्स या विषयामधल्या काही ट्रिक्स आपण बघणार आहे. हा एक सॅम्पल व्हिडिओ आहे. तर याच्या माध्यमातून आपण मॅथ्समधले एका एक्झाम्पलसाठीचे काय ट्रिक्स वापरता येतील ते स्टडी करणार आहे. तर प्रश्न असा आहे, क्वेश्चन, फाइंड नंबर ऑफ झिरोज व्हेन 1 किलोमीटर इज कन्वर्टेड इनटू mm. 1 किलोमीटरला जर मिलीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर किती झिरो त्या संख्येमध्ये असतील असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, ऑप्शन्स आहेत 5, 6, 7, 8. अगदी थोडक्यात आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. साधारण 1 मिनिटामध्ये हा क्वेश्चन आपण सोडवायचा प्रयत्न करणार आहे. जेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हा क्वेश्चन सोडवणार आहे तेवढा वेळ बाकीच्या इतर प्रश्नांसाठी आपल्याला देता येणार आहे. ओके, सो सी, प्रश्न आहे, फाइंड नंबर ऑफ झिरोज व्हेन 1 किलोमीटर इज कन्वर्टेड इनटू mm. तर आपल्याला किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंत जायचं आहे. त्या स्टेप आपण इथं बघणार आहे. सो 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आपल्याला मिळालेलं नाही, मिलीमीटर पुढे जायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. पुढे जायचं परत. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. ओके, आपण किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंत आलेलं आहे. इथं थांबणार आहे. आपण काही वेगळं करायचं नाही. आपल्याला हवा आहे 1 किलोमीटर इज इक्वल टू मिलीमीटर आलेलं आहे. 1 कुठलीही संख्या बदललेली नाही. 1 किलोमीटर आहे. याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 किती झिरो आहेत ते मोजा. ते आपल्याला काउंट करून इथं लिहायच्यात. 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच हे आलेली संख्या 10 लाख. सो 1 किलोमीटर इज इक्वल टू 10 लाख मिलीमीटर. आणि याच्यामध्ये असणारे झिरो आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 zeros. So when 1 kilometer is converted into millimeter, then number of zeros will be 6. Okay, आपला ऑप्शन असेल B, 6. Okay, thank you.